श्री गणेशाय नमः। श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त महाराज की जय। जय श्री भोलेनाथ, जय श्री शिवशंकराय नमः। शिवलीलामृताच्या नित्यपाठाच्या 42 ओव्या आज आपण घेणार आहोत। नित्यपाठाच्या 42 ओव्या। ओम नमो जी शिवा परिमिता आदि अनादि मायातीता पूर्ण ब्रह्मानंदा शाश्वता हेरंबताता जगद्गुरु ज्योतिर्मय स्वरूपा पुराण पुरुषा अनादि सिद्धा आनंदवन विलासा माया चक्र चाळका विनाशा अनंत वेशा जगतपते। जय जय विरूपाक्षा पंचवदना कर्माध्यक्षा शुद्ध चैतन्य मनोजदमना मनमोहना कर्ममोचका विश्वंभरा। जेथे सर्वदा शिवस्मरण तेथे भुक्ती मुक्ती आनंद कल्याण नाना संकष्टे विघ्ने दारुण न बाधती कालत्रयी। संकेते अथवा हास्य करून भलत्या मिशे घडो शिवस्मरण न कळता परिस लोहा लागून जगटता सुवर्ण करीतसे। न कळत प्रासिता अमृत अमर काया होत यथार्थ औषध नेणता भक्षित परिरोग हरे तत्काळ। जय जय मंगलधामा निज जनतारका आत्मारामा चराचर फलांकित कल्पद्रुमा नाना अनामा अतिता। हिमाचल सुता मनरंजना स्कंदजनका शफरी ध्वज दहना ब्रह्मानंदा बाललोचना भवभंजना महेश्वरा। हे शिवा वामदेवा अघोरा तत्पुरुषा ईशाना ईश्वरा अर्धनारी नटेश्वरा गिरिजा रंगा गिरीशा। धरा धरेंद्रमान सरोवरी तू शुद्ध मराळ क्रीडसी निर्धारी तव अपार गुणांसी परोपरी सर्वदा वर्णिती अम्नाय। न कडे तुझे अधिमध्यावसान आपणची सर्व करता कारण कोठे प्रकटसी याचे अनुमान ठाई न पडे ब्रह्मादिका। जाणोनी भक्तांचे मानस तेथेची प्रकटसी जगन्नीस सर्व काळ भक्त कार्यास स्वांगे उडी घालिसी। सदाशिव ही अक्षरे ज्याची चारी सदा उच्चारी ज्याची वैखरी तो परम पावन संसारी होऊनी तारी इतराते। बहुत शास्त्र वक्ते नर प्रायश्चिंतांचे करिता विचार परी शिवनाम एक पवित्र सर्व प्रायश्चित्ता आघडे। नामाचा महिमा अद्भुत त्यावरी प्रदोष व्रत आचरत त्यासी सर्व सिद्धी प्राप्त होत सत्य सत्य त्रिवाचा। जय जयाजी पंचवदना महापाप द्रुम निकृंतना मद मत्सर काननदना निरंजना भवहारका। हिमाद्री जामात गंगाधरा सुहास्यवदना कर्पूर गौरा पद्मनाभ मनरंजना त्रिनेत्रा त्रिदोष शमना त्रिभुवनेशा। नीलग्रीवा अहिभूषणा नंदीवाहना अंधकमर्दना दक्ष प्रजापती मखभंजना दानवदमना दयानिधे। जय जय किशोर चंद्रशेखरा उर्वीधरेंद्र नंदिनीवरा त्रिपुरमर्दना कैलास विहारा तुझ्या लीला विचित्र। कोटी भानुतेज अपरिमिता विश्वव्यापका विश्वनाथा समाधी प्रिया भूतादिनाथा मूर्ता मूर्ता त्रैमूर्ते। परमानंद परमपवित्र परात्परा पंचदश नेत्रा पशुपते पैफेन गात्रा परममंगला परब्रह्मा। जय जय श्री ब्रह्मानंद मूर्ती तू वंद्य बोळा चक्रवर्ती शिवयोगी रूपे भद्रायु प्रति अगाध नीती कथिलीस। जय जय भस्मदलितांगा योगी देया भक्त भवभंगा सकल जन आराध्य लिंगा नेई वेगी तुझपासी। जेरथे नाही शिवाचे नाम तो धिक ग्राम धिक आश्रम धिक गृह पुर उत्तम आदि आणि दान धर्मा धिक्कार। जेथे शिवनामाचा उच्चार तेथे कैचा जन्म मृत्यू संसार। ज्यासी शिव शिव छंद निरंतर त्याही जिंकले कडी काळा। जयाची शिवनामी भक्ती तयाची पापे सर्व जळती आणि चुके पुनरावृत्ती तो केवळ शिवरूप। जैसे प्राणी यांचे चित्त विषयी गुंते अहोरात तैसे शिवनामी जरी लागत तरी मग बंधन कैचे। कामगज विदारक पंचानना क्रोध जल प्रभंजना लोभांधकार चंडकिराणा धर्मवर्धना दशभुजा मत्सर विपिन कृशाना दंभनग वेदका सहस्रनयना लोभ महासागर शोषणा अगस्त्य महामुनिवर्या। आनंद कैलास विहारा निगमागम वंद्या दिनोद्धरा रुंडमालांकित शरीरा ब्रह्मानंदा दयानिधे। धन्य धन्य तेची जन जे शिवभजनी परायण सदा शिवलीलामृत पठन किंवा श्रवण करीती पय। सूत सांगे शौनकादिका प्रती जे भस्म रुद्राक्ष धारण करती त्यांच्या पुण्यासी नाही गणती त्रिजगती धन्यते।
जे करीती रुद्राक्ष धारण त्यासी वंदिती शक्रद्रुहीण केवळ तयांचे घेता दर्शन तरती जन तत्काळ ब्राह्मणादी 4 वर्ण ब्रह्मचारी आदी आश्रमी संपूर्ण स्त्री बाल वृद्ध आणि तरुण याही शिवकीर्तन करावे। शिवकीर्तन नावडे अणुमात्र ते अत्यंत जाणून अपवित्र लैले नाना वस्त्र अलंकार तरी केवळच प्रेतची जरी बक्षिती मिष्टान्न तरी ते केवळ पशु समान मयुरा अंगीचे व्यर्थ नयन तैसे नेत्र तयांचे शिव शिव म्हणता वाचे मूळ न राहे पापाचे ऐसे महात्म्य शंकराचे निगमागम वर्णिती जो जगदात्मा सदाशिव ज्यासी वंदिती कमलोद्भव गजास इंद्र माधव आणि नारदादी योगींद्र जो जगद्गुरु ब्रह्मानंद अपर्णा हृदयाब्जा मिलिंद शुद्ध चैतन्य जगदादी कंद विश्वंभर दयाब्दी जो पंचमुख पंचदश नयन भार्गव वरद भक्त जीवन अघोर भस्मासुरमर्दन मेधातीत भूतपती तो तू स्वजन भद्रकारका संकटी रक्षिसी भोळे भाविका ऐसी कीर्ती अलोलिका गाजतसे ब्रह्मांडी म्हणून भावे तुझ लागून शरण रिगालो असे मी दिन तरी या संकटातून काढूनी पूर्ण संरक्षी। नित्यपाठाच्या 42व्या समाप्त। ब्रह्मानंद म्हणे श्रीधर ह्या 42व्या समग्र शिवलीलामृताचे होय सार श्रोती निरंतर परिवाव्या सकळ शिवलीलामृताच्या आणि ह्या 42व्यांचे श्रवण पठन केल्याचे फळ असे समान जेवी इक्षुरस गाळूनी शर्करा काढीचे त्यातून तेवीची हे शिवलीलेतुनी सार काढिले सज्जनार्थ कोणी व्यवहारी गुंतत म्हणून वाचवेन सर्व ग्रंथ कित्येक ते आळस करीत ग्रंथ विस्तृत म्हणून या हे जाणून या अंतरात शंकराज्ञे नित्य पठनार्थ शिवलीलेच्या सारभूत ऐशा या ओव्या रचियल्या भोळा चक्रवर्ती उदार भक्तवत्सल कर्पूर गौर तारा वयाजन समग्र नाना उपाय करीत असे तो दीनजनांचा कनवाडू नाना रीती करीती सांभाळू परी हे दुर्जन कृतज्ञ केवळू मुखे नामही न घेती पा शिव नाम मुखी असावे म्हणून साधू संत करीती यत्न परी हे सर्व अतिमूर्खजन प्रपंची गुंतो न पडताती तरणी उदयापासून अस्तमानापर्यंत अनुदिन निंदावाद मुखातून परी शिवनाम न येची या लागी सज्जना लागुनी विनवितो अभय हस्त जोडूनी शिवलीलामृत पठणे करून मोक्ष जोडूनी घ्यायचे नित्य समस्त नोहे पठन तरी 42व्या संपूर्ण वाचिता शुद्ध भावे करून मनोरथ पूर्ण होतील। पंचाक्षरी षडाक्षरी मृत्युंजय इत्यादी मंत्र जपता दिव्य काशी विश्वेश्वराचे दर्शन भव्य घेतले ऐसे होतसे श्री विश्वेश्वराच्या मुखातील हे मंत्र आहेत सकळ म्हणून जो जास्वनीळ प्रत्यक्ष होय जप करत्या। आता शेवटी मी श्रीधर श्रोतयाप्रती जोडणी कर विनंती करीतो ही सादर अंतरा माझी ठेवावी। पंचाक्षरी षडाक्षरी रुद्र शिवकवच मृत्युंजयादी मंत्र शिवलीलामृता माझी पवित्र आहेत जाणा निर्धारे या लागी हा उत्तम ग्रंथ कदापि न द्यावा दुर्जनाप्रत तथापि देणार तरी निश्चित इतके गुह्य राखावे। हा 15वा अध्याय संपूर्ण आणि मंत्र न द्यावे निंदका लागून एवढे श्रीधर हस्त जोडून श्रोतयाप्रती मागत। हा शिवलीलामृत ग्रंथ श्रीमत्स्कंद पुराणांतर्गत ब्रह्मोत्तरखंडीचा अर्थ असे यथार्थ सर्व ही स्कंद पुराणे व्यासनारायणे जैसे कथिले संस्कृत भाषेने आणि नैमिषारण्य सुताने जैसे ऋषींनी कथिले पै तैसे हे प्राकृत भाषेत समस्त 15 अध्याय शिवलीलामृत रचिले येणे श्री विश्वनाथ असो प्रीत सर्वदा जैसे शंकरे करणी कथिले तैसे पत्री असे लिहिले न्यूनाधिक यद्यपि चाहले तरी दोष नसे मजवरी। जय जय शिव कर्पूर गौरा ब्रह्मानंद जगदुद्धारा श्रीधर हृदय रवींद्र भ्रमरा अक्षय भंगा दयानिधे शिवलीलामृत ग्रंथ प्रचंड रसभरित जेवी इक्षुदंड संत सज्जन परिशोधखंड 15 अध्याय गोडहा। श्री साम सदा शिवार्पणमस्तु इति श्री शिवलीलामृत ग्रंथ समाप्त।